वायके वडेवाले असलं तरी सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आस्वाद घ्यायला मिळणार आहे। असा एक सुंदर असं दालन, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ब्रँड तुमच्या आमच्या सेवेमध्ये आज स्वप्नील झोले, अविनाशजी कांबळे, चैतन्यजी काळे या 3 युवा उद्योजकांनी आपल्या सेवेमध्ये हा ब्रँड या ठिकाणी शुभारंभ करत आहेत। आणि आपणा सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। आणि उद्घाटन झाल्यानंतर सर्वांना वडापाव मोफत असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। थोड्याच वेळामध्ये अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर मॅडम यांचे या ठिकाणी मंचावरती आगमन होईल। त्याचप्रमाणे सन्माननीय डायरेक्टर अमरजी काळे साहेब, विश्वाजी येवले साहेब आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हेमंतजी रासने साहेबांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होतं। त्याचप्रमाणे द क्रिस्पी डोन्स हा जो नवीन ब्रँड वर्षभरात जगभर सर्व गोष्टी तुम्हाला मला आस्वाद घ्यायला वायके वडेवाले मध्ये मिळणार आहे। उत्कृष्ट क्वालिटी, दर्जेदार आणि चांगल्या चविष्ट सर्व पदार्थ शुद्ध रिफाइंड तेलामध्ये हे बनवले जातात। आणि म्हणून सर्वांना विनंती असेल, आता नाश्त्याची एक खास सोय तुमच्या आमच्या सेवेमध्ये महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ब्रँड वायके वडेवाले घेऊन आलेले आहेत। तेव्हा सर्वांना विनंती, आजच्या या भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची। वायके वडेवाले द क्रिस्पी डोन्स परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वप्नील झोले, चैतन्य काळे आणि अविनाश कांबळे या 3 आज शाखा क्रमांक 29 ब्रांच आपल्या वायके वडेवालीची आहे। तेव्हा सर्वांना विनंती असेल, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर अशा तमाम खवयांना विनंती आहे की नक्की या। एकदा जर आपण आमच्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला तर आपण रोज आमचे रेग्युलर कस्टमर होणार, याच्यामध्ये काही शंका नाही, क्योंकि हम है इंडिया वाले घेऊन आलोय वायके वडेवाले। आज वायके वडेवालेच्या 29व्या शाखेचं भव्य आणि दिव्य उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। थोड्याच वेळामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हेमंतजी रासने साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे। त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर मॅडम, सुंदरा मनात भरली या मालिकेतील ज्यांनी बिंबावतीचा छान असा रोल निभावला, अशा अभिनेत्रींचं या ठिकाणी आगमन होणार आहे। वायके वडेवालेचे डायरेक्टर अमर काळे साहेब, विश्वाजी येवले साहेब यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे। ज्यांना पोहे आवडतात त्यांच्यासाठी आमच्याकडे पोहे आहे, ज्यांना उपमा आवडतो त्यांच्यासाठी उपमा आहे, ज्यांना शिरा आवडतो त्यांच्यासाठी गावरान तुपातला शिरा आहे, ज्यांना मिसळ आवडते त्यांच्यासाठी मिसळ पाव आहे, ज्यांना पावभाजी आवडते त्यांच्यासाठी पावभाजी आहे, ज्यांना उपवास असतो अशा वेळी प्रश्न पडतो की साबुदाणा खिचडी, ती देखील आमच्याकडे आहे, पुलाव आहे, त्याचप्रमाणे बटाटा वडा सॅम्पल आहे, बटाटा वडा सांबर आहे, वडापाव आहे आणि विशेष म्हणजे आमचा उलटा वडापाव हे देखील आमच्याकडे आहे। बाकी चहा आहे, कॉफी आहे, लेमन टी आहे, हॉट कॉफी आहे, कोल्ड कॉफी आहे, मठ्ठा आहे, लिंबू सरबत आहे, म्हणजे इतके सर्व दर्जेदार पदार्थ तुम्हा आम्हाला वायके वडेवाले मध्ये आस्वाद घ्यायला मिळणार आहे। आणि म्हणून माझ्या तमाम खवय्ये ग्राहकांना विनंती आहे की आता नाश्त्याची सोय एक चांगल्या क्वालिटी, दर्जेदार आणि उत्कृष्ट चव घेऊन महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ब्रँड वायके वडेवाले आज तुमच्या आमच्या सेवेमध्ये या ठिकाणी शुभारंभ होत आहे। सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होईल, अभिनेत्रीचं या ठिकाणी आगमन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर झणझणीत छान असा वडापाव मोफत फ्री तुम्हाला या ठिकाणी आस्वाद घ्यायला मिळणार आहे। तेव्हा आलेल्या सर्वांचं, स्वप्नीलजी झोले, अविनाशजी कांबळे, चैतन्य काळे या 3 युवा उद्योजकांच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्याचा निवेदक वक्ता मनमोहनदास खुडे आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। हम है इंडिया वाले, कारण घेऊन आलोय वायके वडेवाले, बजाव साऊंड। तरुण युवा उद्योजकांनी तुमच्या आमच्या सेवेमध्ये घेऊन आलेले आहेत वायके वडेवाले। बाउन्सर मित्रांना विनंती आहे, बाउन्सर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्जेदार चांगल्या क्वालिटीचा नाश्ता देण्याचं काम करणारे
सन्माननीय आदरणीय डायरेक्टर अमरजी काळे साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी साहेबांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हावं. प्रमोटर संजय येवले साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना विनंती आपण खुर्च्यावरती बसून घ्यावं. महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्रगल्भाजी कोळेकर मॅडम यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सर्वांना भूक लागते, काहीतरी चांगलं खावंसं वाटतं आणि चांगलं खात असताना ते जर शुद्ध रिफाईंड तेलामध्ये असेल तर मजा काही वेगळीच आहे. कारण आपलं आरोग्य महत्वाचं आहे आणि आरोग्याची काळजी घेणारा ब्रँड कोणता आहे तर YK वडेवाले. आणि म्हणून तुमच्या सेवेमध्ये आम्ही घेऊन आलोय छान छान असं सर्व पदार्थ. आणि सन्माननीय डायरेक्टर अमर काळे साहेब मंचावरती आहेत, स्वप्नीलजी झोले साहेब मंचावरती आहेत आणि प्रमोटर संजय येवले साहेब. अवघ्या काही क्षणामध्ये कुणाल पूर्ण नाव सांगायचं नेहमी. पुढे या. आयुष्यात पुढे गेलं पाहिजे की मागे राहिलं पाहिजे. कुणाल कैलास भागवत. नाही नाही, तुझं नाव काय म्हणलं पूर्ण मोठ्याने सांग. कुणाल कैलास भागवत. ओके कुणाल. कुणाल आयुष्यामध्ये म्हणजे पुढे गेलं पाहिजे की मागे राहिलं पाहिजे. पुढं पुढं ये. पुढं मग थोडं. हा ओके. सगळ्यांनीच या. तुम्हाला मागे राहायचंय का? बरं कुणाल शाळेत जातोस? हो. कितवीला आहेस? चौथी. कितवीला? सर शिकवतात का मॅडम? मॅडम. त्यांची प्रेझेंटी घेतोस का तू? नाही. बरोबर आहे. आपले आई वडील हे पहिले गुरु आहे आणि त्यानंतर जर आपलं गुरु कोण असेल तर ते आपले शिक्षक आहेत. आणि हा विनोदाने प्रश्न होता, त्याचा ऍक्टिव्हनेस मी पाहिला, चेक केला. बरं कुणाल मोठं झाल्यावर काय व्हायचंय? इंजिनियर व्हायचंय. बर खरं तर स्वप्न ही बघण्यासाठी आपल्याला पैसे लागत नाहीत. स्वप्न बघण्यासाठी काही मर्यादा नाही आणि म्हणून कितीही मोठं स्वप्न आपण पाहू शकतो. आणि म्हणून कुणालने सांगितलं इंजिनियर व्हायचं. बरं कुणाल तू शाळेमध्ये कितवीला आहेस? चौथीला आहेस. आम्हाला एखादं शाळेतली कविता म्हणून दाखव घे. नाही येत? मग शाळेत काहीच शिकवत नाही का? कविता वगैरे आहे का? बरं पाठ नाही. एक दोन शब्द, थोडी ओळ, सुरुवात. जसं येईल तसं येईल. मी वडापाव पहिल्यांदा तुम्हाला तिघांना देणार आहे, दुसऱ्याला कुणाला देणार नाही. पहिला वडापाव कुणाल. तुझं नाव काय रे? जयेश आदर्श कुमार. जयेश. सृष्टी सरोज यादव. सृष्टी. तुम्हाला तिघांना देणार आहे. कुणाल एक दोन ओळी. White ship on the blue hill. When the wind stops, you all stand still. ओके. इंग्लिश मध्ये होतं काय? मला काही कळत नाही, असू दे. बर आता आज उद्घाटन कशाचं आहे माहिती का? YK वडेवाले आणि द क्रिस्पी डूम्स. कशाचं आहे? YK वडेवाले. YK वडेवाले. बर आणि दुसरा आहे द क्रिस्पी डूम्स. काय नाव आहे? क्रिस्टी स्टोव. जरा अवघड शब्द आहे. क्रिस्पी डूम्स. हा ओके. बर तुला वडापाव आवडतो का? नाही आवडत. मग तू नाही खाणार आता? तेलकट नाही खात. नाही आपला वडापाव तेलकट नाहीये. त्याला तळतो पण आपण, तेलकट नाहीये. मग चालेल ना? हो. ओके. इकडे तुला म्हणायचंय YK वडेवाले खाता का नेता. काय म्हणायचंय? YK वडेवाले खाता का नेता. YK वडेवाले खाता का नेता. ओके. म्हणजे तू खाऊ पण शकतो सोबत घरी जाऊन नेऊ शकतो. पण आज नाही नेऊ शकत, उद्या नेऊ शकशील. हा बर तुझं नाव काय? जयेश आदर्श. ओके. जयेश शाळेत कितवीला आहेस? तिसरी. तिसरीला आहेस. कसं जातो शाळेमध्ये? हेलिकॉप्टर, विमान, कसं जातो? हेलिकॉप्टर. अरे शाळेत कसं जातो? म्हणजे पप्पा सोडवतात, सायकलवर जातो, बस येते, रिक्षा? गाडी. ओके. म्हणजे असंच की आयुष्यामध्ये देवानं दोन कान का दिलेत तर जास्तीत जास्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्षपूर्वक ऐका. असंच एका शाळेमध्ये व्याख्यानाला गेलो आणि म्हणजे कोरोना नंतर म्हणलं शाळेत सहज विचारलं, अरे म्हणलं दोन कान का दिलेत? तो म्हणला सर दोन कान मास्क लावायला दिलेत. आईला म्हणलं बरोबर आहे, कानच नसते तो मास्क कसा लावला असता.
म्हणजे परंतु कान दोन कात जास्तीत जास्त आहे का आणि जिथे एक तोंड दिलंय कमीत कमी आपण बोला. ओके जयेश, मोठं झाल्यावर काय व्हायचं? पोलीस. पोलीस. पोलीस का व्हायचं? चोरांना पकडायला. बरं ओके. बरं आज कशाचं उद्घाटन आहे? काय आपल्या शॉपचं नाव काय? मगाशीच सांगितलं मी कोणाला. कोणाला काय नाव आहे रे? विसरला. YK वडेवाले. वायके वडेवाले. YK वडेवाले खाता का नेता? माझ्या पाठीमागं म्हणायचे YK वडेवाले खाता का नेता? वायके वडेवाले खायता की नेता. आणि दुसरं आहे द क्रिस्पी क्रिस्पी डोम्स. डॉम्स. ओके. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोघांसाठी. हा सृष्टी, दात कुठे आहेत तुझे? पडले का पाडले मम्मी पप्पाने? बरं असू दे, लाजू नको, घाबरू नको. तुझं नाव काय? सृष्टी. शाळेत कितवीला आहेस? तिसरी. तुम्ही एकाच बहीण भाऊ आहे तुम्ही? ओके, एकाच वर्गात आहे. बरं, तुला वडापाव आवडतो का? हो. आवडतो. बरं, तू शाळेमध्ये कुठल्या गाण्यावर डान्स केला होतास? कोणत्या गाण्यावर केला होतास ना? पण तू मांजर सॉन्ग. मांजर सॉन्ग. अच्छा मंजर वय. मी म्हणलं मांजर सॉन्ग काय? बरं ते कोणतं गाणं आहे? ए साऊंड दादा, हे गाणं कोणतं आहे? जसं बघ बरं, मंजर. हा, आता आपण तोपर्यंत आहे ना एक गाणं लावूया, तिघं आपण डान्स करूया. इकडे हा लावा गाणं. आपण तिघांनी डान्स करत जातो. मला मी तिघांना माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया. मंजर है नया, मंजर नया. सृष्टीला आपण थांबूया एक मिनिट. सृष्टी थांबा. अभिनेत्री प्रगल्भ वाटतं हे YK वडेवालेचे सर्व ऐकून. हे सगळं बघून एकदम असं आनंद झाल्यासारखं वाटतंय. आनंद झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे एकदम एका ठिकाणी सगळं मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला बाकी कुठे हिंडण्याची फिरण्याची गरज पडणार नाही. एकाच ठिकाणी आपल्याला सगळं मिळणार आहे. बर शहासाहेब, आज आमच्याकडे पोहे, उपमा, शिरा, वडापाव, उलटा वडापाव खाल्ला कधी? उलटा नाही खाल्ला. काय वाटतं उलटा वडापाव म्हणजे नेमकं काय असं? आपण खाल्लं नाही त्याशिवाय मी काय बोलू शकत नाही. पण हे आम्ही वडापावची मला सवय आहे, मग त्यामुळे मी बोलतो. काळे साहेब, आणि दुसरी गोष्ट, या एरियामध्ये म्हणजे असं आहे, त्या बाजू जास्त आहे, त्या बाजू जास्त आहे, पण ह्या बाजू एरियामध्ये कुठं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला माझा पूर्ण सहकार्य होईल असं वाटतं की जोरात चालणार. ते तुम्हाला टाईम नाही भेटणार, एवढं जोरात चालणार ही गॅरंटी देतो. कारण की या एरियामध्ये नाही आहे. मागच्या गल्लीमध्ये जास्त करून आहे, पण या एरियामध्ये नाही आहे, त्यामुळे चालेल जास्त. काळे साहेब, उलटा वडापाव कसा वाटतो तुम्हाला? काय सांग उलटा म्हणजे? उलटा म्हणजे अजून बघितलाच नाही. उलटा वडापाव म्हणजे अजून आम्ही बघितलंच नाही कसला ते. आता बघितल्यावर कळत बाबा उलटा कसा आहे. नक्कीच एक सर्व खवयांना उत्सुकता आहे की उलटा वडापाव म्हणजे काय, आणि म्हणून ती एक खासियत आहे YKची. ती तुम्हाला नक्की तो देखील खाण्यासाठी खूप क्रिस्पी आहे. खाल्ल्यानंतर तुम्हाला तो नक्की आवडेल.
बर तुम्ही 72 वर्ष आहेत, किती दिवस झालं तुम्ही म्हणजे लास्ट टाइम कधी डान्स केला होता? नाही नाही, वडापाव हे मला रोज नाही, वडापाव खाऊन नाही हो. डान्स किती दिवस झालं केला होता? डान्स कधी केला? डान्स डान्स तो करतो. आता काय, आता मी 12 तास ड्युटीज करतोय. सिक्युरिटी मध्ये आहेत शहा साहेब. खऱ्या अर्थानं विचार करा, 72 वर्ष आहे सिक्युरिटी काम करतायत. जबाबदारी झेलण्याचं काम, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या वयामध्ये खरं तर 58ला नोकरीमध्ये, 58, 60ला, 62ला रिटायरमेंट होते. हा माणूस 72व्या वर्षी अजूनही रिटायरमेंट घेतली नाहीये. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओके, काळे साहेब तुम्ही काय करता? आम्ही आमच्याकडे शेती आहे, आम्ही दुधाचा धंदा करतो. क्या बात आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा देखील आमच्या मंचावरती आहे. एकीकडे जबाबदारी म्हणजे शेती आणि सिक्युरिटी. तुम्ही शेतीची सिक्युरिटी करता आणि हे त्यांच्या कामाची सिक्युरिटी करतात. तर आपण आता, मला काही एवढा डान्स येत नाही, पण तुमच्या सोबत थोडं डान्स करू. एक आनंद आपण विकत घेऊ शकत नाही, म्हणून सावंत दादाला विनंती करेन, एक नवीन गाणं आलंय, खसला फसला फसला, वडापाव खाऊन खसला खुसला फसला, तर ते गाण्यावर आपण जरा डान्स करू. ट्रेंडिंगचं सॉन्ग आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هير خليك شبيب عطي رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيده سوي لي وقفة دارة هيبة عيل سوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة ثانية رقصة المطرب ولا سبها في ما يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعناها فوق كله كامل كلو رفيجك طايح جدفه كان يهزها جاي من زامه والليل ميش في عبودي يا ولد لان احنا شايلين هالليله يبا شيل اقول عطني رقصة تقلي سهل اقول عطني رقصة الكلمة الثاني اقول बर, शहासाहेब थांबा. गाणं काय कळलं का? गाणं मध्ये कळायचं म्हणजे काय, नाचायचं फक्त कळलं, बाकी काय नाही कळलं. गाणं असं आहे, खुश झालं बस झालं फसलं खुश झालं, असं त्या गाण्याचं बोल आहे. पण काय वडापाव खाऊन खुश झाला असं पण. हा, तुम्हाला आता वडापाव मी देणार आहे. काळे साहेब गाणं कळलं का? गाणं नाही कळालं पण डान्स कळाला. गाणं, हे गाणं सध्या जगभरामध्ये ट्रेंडिंगला आहे. गाणं कळत नाही, पण त्याचे जे रिदम आहेत त्याच्यावरती प्रत्येक जण थिरकतोय. आणि तुम्ही आमच्या सोबत डान्स केला. वडापाव तयार आहेत का? आता नको, बरं ठीक आहे. शहासाहेब नंतर. बरं, साहेबांना ड्युटीला जायचंय, यांना वडापाव देऊन यांना मार्गस्थ करा. तुम्ही आलात त्याबद्दल फोटो घ्या. फोटोग्राफर इकडे डूम्स द्या, डूम्स. खुश वडापाव पोहे उपमा शिराय शेतीतून येत आहे, आणि म्हणून वायके वडेवाले द क्रिस्पी डूम्स या परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचा निवेदक वक्ता मनमोहनदास खुडे आपणा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आजचा हा दिवस एक आनंदाचा आहे, कारण आजपासून या ठिकाणच्या परिसरातील नवे पुण्यामधून या रस्त्यावरून प्रवास करणारे सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे की चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्कृष्ट आणि शुद्ध रिफाइंड तेलामध्ये आमचे सर्व पदार्थ बनवले जाणारे असा एक छान असा ब्रँड तुमच्या आमच्या सेवेमध्ये वायके वडेवाले खाता का नेता या दालनाच्या माध्यमातून आपल्या सेवेमध्ये येत आहे. खरं तर ही सेवा आहे की सेवा दिल्यानंतर आपल्याला कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर आपण म्हणतो अरे वा लय भारी, एक नंबर. पहिला येणारा शब्द कोणता आहे? एकच नंबर आहे. तर एक नंबर असणारा आमचा ब्रँड आहे वायके वडेवाले. आणि म्हणून 29वी शाखा आज या ठिकाणं त्याचं उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे 32वी शाखा अपकमिंग सदाशिवपेठ आणि 33वी शाखा हिंजवडी फेज 1. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे तुमचा आमचा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ब्रँड वायके वडेवाले. क्योंकि
हम है इंडिया वाली आणि घेऊन आलोय वायके वडेवाली. मग काय मंडळी, खाता का नेता? तर आज खाऊ शकता आणि उद्यापासून सोबत घेऊन जाऊ शकता. साऊंड प्रगल्भा कोळेकर मॅडम यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुंदर मनात भरली या मालिकेमध्ये काम केलं अशी महाराष्ट्राची लाडकी सुंदर अभिनेत्री कुंभावतीचा रोल निभावणार आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रगल्भाजी कोळेकर यांचं आता मंचावरती आगमन होत आहे. मॅडमला विनंती करेल सर्वांना आपण अभिवादन करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अभिनेत्री प्रगल्भाजी कोळेकर मॅडम यांचं. मंचावरती उपस्थित आहेत वायके वडेवाल्याचे सन्माननीय डायरेक्टर अमरजी काळे साहेब, महाराष्ट्राची लाडकी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री. या ठिकाणी छान गरमागरम कांदे पोहे खायला मिळणार आहेत, छान असा उपमा आस्वाद घ्यायला मिळणार आहे, गावरान तुपातला शिरा तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहे, शुद्ध रिफाईंड तेलातला वडापाव खायला मिळणार आहे. उलटा वडापाव या ठिकाणी आमच्याकडे आहे. मॅडम तुम्ही खाल्लाय का उलटा? मुंबईत त्यांनी बघितला होता पण खाल्ला नव्हता. आमच्याकडे झणझणीत मिसळपाव आहे, पुलाव आहे, पावभाजी आहे. त्याचप्रमाणे ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी आमच्याकडे उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे चहा. हम है इंडिया वाले, हम है इंडिया वाले. त्यांचा सत्कार मी लगी हिरोईनच्या हस्ते करणार आहे. कोण आहे खरंच? बरं, महिला मी म्हणतो 4 वडापाव नाही पण 3 वडापाव जास्तीत जास्त 3 खाऊ शकतात महिला. तशी एखादी असेल म्हणे नाही मी 5 पण खाते तसं काय नाही असेल तर यावरती आहे का लेडीज? लेडीज आहे का कोणी एका टायमाला 2 खाते? हा कोण वडापाव? आता बघू आता आता कुणी लेडीजने वडापाव खाल्ल्यानंतर बघतो असं आहे का कोण? मावशी इकडे कोण आहे वडापाव खात नाही? तुम्हाला आवडत नाही? आवडतो? या इकडे चला वरती या, दोघी जणी या. शेजार मैत्रिणी का तुम्ही? हा या, पिशवी ठेवून या, पिशवी या खाली ठेवून या, दोघी या. मावशी या चला. या ठिकाणी माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत, वडीलधारी मंडळी उपस्थित आहेत, तरुण युवा मित्र आहेत. मी मावशी साहेबांना विनंती आपण मंचावरती यावर असले साहेब. ओके म्युझिक भारत साहेब या देखील ब्रँडचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे, जिथे तुम्हाला ताजे डूम्स मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत. मी सर्वात सुरुवातीला सत्कार करण्यासाठी मी दशरथ झोले साहेबांना विनंती करेल. साहेबांचं व्यस्त शेड्यूल आहे तरी देखील प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वेळात लोकप्रिय कार्य सम्राट आमदार हेमंतजी रासने साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय दशरथजी झोले साहेबांच्या शुभ हस्ते. भरपूर साऱ्या लोकांना भेटीगाठी द्यायच्या आहेत परंतु या व्यस्त शेड्यूल मध्ये देखील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी साहेब आपलं खूप खूप मनापासून चैतन्य काळे, स्वप्नील झोले आणि अविनाश कांबळे या 3 युवा उद्योजकांच्या माध्यमातून वायके वडेवाले, वारजे माळवाडी, हिंजवडी फेज आहे असे पाईपलाईन मध्ये खूप सारे आहेत. हा द क्रिस्पी डूम्स हा पहिला ब्रँड या ठिकाणी वर्षभरात जगभरात संकल्पनेने घेऊन आलाय. मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या.
आज या ठिकाणी द क्रिस्पी डूम्स या नवीन आणि वायके वडेवाले या नवीन दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. झोले, कांबळे आणि काळे असे अमर अकबर अँथनी हे तिघंजणं मिळून या नवीन व्यवसायाची या ठिकाणी या शाखेची सुरुवात करत आहे. या नजीकच्या काळात सदाशिव पेठेत अजून या इतर ठिकाणी सुद्धा या शाखा होणार आहेत. आणि मलासुद्धा आवडलं की वर्षभरात जगभरात आपलं स्वप्न हे मोठं असलं पाहिजे आणि ह्यांच्या स्वप्नाला आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे. आपण जोरात टाळ्या वाजवून या अमर अकबर अँथनी यांचा पाठीशी आपला आशीर्वाद ठेवला पाहिजे. या चांगल्या संकल्पनेतनं आज आपण जी तरुण मुलं आहेत यांनी उद्योग व्यवसायात पडलं पाहिजे. एकमेकांना बरोबर घेऊन आपण काम केलं पाहिजे. ही जी भावना आहे ही खूप अतिशय चांगली आहे. आज जर बघितलं तर व्यवसायाच्या ह्याच्यात आपली माणसं त्या मनाने खूप कमी प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि आपले 3 मित्र झोले, कांबळे आणि काळे या तिघांनी मिळून हा जो व्यवसाय चालू केला आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. गणरायाचरणी प्रार्थना करतो की या वर्षभरात जगभरात आपण जर पोचलात तर पुढच्या वर्षी चंद्रावर सुद्धा आपली शाखा हो, ह्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 आणि शेवटचे एक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भारत माता की. सुंदर मनात भरली या मालिकेतील अभिनेत्री बिंबावती यांचा ज्यांनी छान असा रोल केला अशा महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री श्रीमती प्रगल्भाजी कोळेकर मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणं सौभाग्यवती प्रमिलाताई झोले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सत्कार सन्मानाला या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आपण सत्कार सन्मानाला शुभेच्छा देऊयात. टाळ्यांच्या गजरामध्ये संजय येवले साहेबांना सत्कार सन्मानाच्या शुभेच्छा द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अंबिलडॉग साहेबांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मंचावरती या. कनेक्ट फेस्ट पॉडकास्टचे सर्वा अंबिलडॉग साहेबांचा सत्कार या ठिकाणी सत्कार. टाळ्यांच्या गजरामध्ये सोनाली पवार फूड बीच्या संस्थापक यांचा सत्कार होतोय. प्राजक्ता काळे यांचा. यानंतर सिल्वर लॉजिक प्रत्यक्षा पवार मॅडम साहेबांचा हॉटेल प्रणवचे संस्थापक. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सत्कार. टाळ्यांच्या गजरानंतर सत्कार या ठिकाणी.
यानंतर चैतन्य काळे यांचे यानंतर नायकवाडे पाहुणे या ठिकाणी सत्कार सन्मान होतोय. आपण मंचावरती यावं. नायकवाडे पाहुणे यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये सत्कार सन्मानाला शुभेच्छा देऊया. सुनंदा देशमुख आणि चला जोरदार टाळ्या. शंकर काळे, संजय काळे आणि या द क्रिस्पी डूम्स या दोन दालनाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. वायके वडेवालीमध्ये तुम्हाला पोहे, उपमा, शिरा, वडापाव, मिसळपाव, बटाटा भजी, त्याचप्रमाणे पावभाजी, पुलाव, साबुदाणा खिचडी, चहा, कॉफी, लेमन टी, हॉट कॉफी, मठ्ठा जो आहे खट्टा, हे सर्व एका छताखाली मिळणार आहे. त्याचप्रमाणे द क्रिस्पी डोम्स मध्ये देखील सर्व आता तुम्ही त्याचा आस्वाद घेणारच आहोत. मनापासून स्वागत करतो. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि हा वायके वडेवाल आणि क्रिस्पी डोम्सला भेट दिला? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी स्वप्नील झोले सरांचे खरंच आभार. त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इथे बोलवलं आणि ऑफकोर्स वायके वडेवाले सगळीकडे फेमसच आहे आणि वडी कुणाला आवडत नाही. बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडतो. आणि क्रिस्पी डोम्स हा जो काही नवीन पदार्थ आहे तो मला वाटतं कंटेम्पररी जेनझी क्राऊडसाठी तयार केलेला आहे. सो ते जास्त येऊन गर्दी करतील. सो मी काही कविता एक तयार केली होती तर ती फक्त सादर करते की मला काय वाटलं या नवीन काय म्हणता येईल नवीन एक शाखा यांनी उघडली आहे त्याबद्दल एक मी कविता तयार केलेली तर मी फक्त ती म्हणून दाखवते. इथे सुगंध येतो घरासारखा, इथे सुगंध येतो घरासारखा आणि चव आठवणीत रेंगाळणारी. इथे सुगंध येतो घरासारखा आणि चव आठवणीत रेंगाळणारी. चुलीवर शिस्त फक्त अन्न नाही तर इथे शिस्तात माणसांच्या कथा सुद्धा. थकलेलं मन विसावा घेईल, हस्तपोट भरून जाईल. थकलेलं मन विसावा घेईल आणि हस्तपोट भरून जाईल. दोन घासांमध्ये भेटेल आपुलकी, दोन घासांमध्ये भेटेल आपुलकी आणि गप्पांमध्ये मिसळेल समाधान. भूक इथे कारण नाही पण प्रेम हाच आमचा पदार्थ आहे. भूक इथे कारण नाही पण प्रेम हा आमचा पदार्थ आहे. मीठ मसाला इतकंच महत्त्वाचं, हस्त स्वागत आणि उबदार नजर महत्त्वाचं. आज उघडतोय एक छोटासा आसरा, आज उघडतोय एक छोटासा आसरा मोठ्या मनानं उभा राहिलेला. या खा मनसोक्त जगा, इथे तुम्ही पाहुणे नाही घरचेच आहात. गरमागरम वायके वड्यांचा दरवळ पसरू दे, गरमागरम वायके वड्यांचा दरवळ पसरू दे. खवयांच्या मनात तुमचं घर करू दे. मेहनतीला लाभ मिळो, यशाला वाटा खुलू दे. प्रेम, चव आणि समाधान रोजच्या खाण्यात भरू दे. क्रिस्पी डूमसाठी दर दिवशी वाढो ग्राहकांची रांग. तुमच्या व्यवसायाचा गाठो यशाचा थांब. भरभराटीचा असो नवा प्रारंभ तुमचा, प्रगतीच्या दिशेने हो अगोड संग्राम तुमचा. धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर वायके वडेवाल्याचे नुसता दण काय अगं बाबो, एक नंबर वडापाव आणि एक नंबर डोंगर आहे. गंगे कुठे गेली आमची खायला, एकटी पळाली का काय तिच्या माईला? कुणाचं पोरग रे वडापाव गरम गरम खात, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे तिच्या माईला. निळू फुले आले असते तर मंडळी काय सांगायचं तुम्हाला. वडापाव खाल्लं की पोट भरल्यासारखं वाटतं आणि वायकेचा म्हटलं की मग एक नंबर आहे. 2-4 वडापाव एकदाच खातो मी, एकदाच जोर तर टाळ्या झाल्या पाहिजे तिच्या. धन्यवाद. आणि यानंतर मी प्रोमोटर्स संजय येवले साहेबांना विनंती करेल आपण शुभेच्छा द्या. धन्यवाद पुढे साहेब.
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच अभिनेत्री आणि खवय्ये, तसेच या ठिकाणचे असणारे जे ओनर आहेत त्यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी जे वायके वडेवाले यांची शाखा ओपन होत आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी थोडक्यात एक वायकेची तुम्हाला स्टोरी सांगतो की वायके वडेवाले यांचा जन्म कसा झाला. तर ज्या वेळेस कोरोना चालू होता त्यावेळेस बरेचसे धंदे असे ठप्प पडले होते आणि आमचा पण व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. खूप नुकसान झाले होते. यानंतर काहीतरी करण्याची जी इच्छा होती त्यासाठी आम्ही मार्केटचा सर्वे केला. तर मार्केटमध्ये फूड इंडस्ट्रीला खूप मागणी होती आणि त्याच दृष्टीने आम्ही हा एक वडापाव हा एक ब्रँड निवडला की त्याच्याविषयी काय करता येईल. आणि नंतर मार्केटचा अभ्यास केल्यानंतर असं दिसलं की जळकटलेली मळकटलेली दुकानं त्या ठिकाणी, घाणेरड्या ठिकाणी, तसेच खराब असणाऱ्या तेलामध्ये, एकाच तेलामध्ये सगळे पदार्थ तळले जातात आणि ते ग्राहकांना दिले जातात आणि ग्राहकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येत होते. आणि त्यासाठी आम्ही एक हायजेनिक आणि असं मॉडेल तयार करण्याचं ठरवलं आणि आमचे मित्र अमरजी काळे आणि आम्ही असं मिळून वायके वडेवाले असा एक ब्रँड मार्केटमध्ये आणला की ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे पदार्थ एक चांगल्या स्वच्छ अशा दर्जेदार क्वालिटीच्या तेलामध्ये तुम्हाला येथे सर्व केले जातात. तसेच या ठिकाणी जो महिलांचा प्रश्न असतो, जो आमच्या घरातही असतो की आज संध्याकाळी किंवा आज सकाळी जेवण्यासाठी काय बनवू, तो प्रश्न इथं सोडवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला इथं 7 ते 8 म्हणजे आठवड्याला तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार आहेत. या ठिकाणी असणारा पोहे आहे, उपमा आहे, वडापाव आहे, मिसळ आहे, असे बरेचसे पदार्थ आहेत की ज्यामुळे तुमच्या सकाळच्या नाश्त्याची सोय इथे होणार आहे. या ठिकाणी भरपूर असे खवय्ये आहेत. मी जवळजवळ 20-25 वर्षे या गल्लीमध्ये हिंडत आहे. मला माहिती आहे या मार्केटमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद भेटणार आहे आणि येथील लोकांना मी एवढं सांगतो की या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा. आमचे एक पदार्थ तुम्ही रोज ट्राय करा. तुम्हाला नाही आवडले तर आम्हाला नक्की कळवा आणि आवडले ते नक्कीच प्रतिसाद या ठिकाणी जे असतील ओनर त्यांना नक्कीच द्या. तुम्हाला 100% आवडतील. या ठिकाणी सरप्राईज असा आमचा एक वायके वडापाव आहे, तो तुम्हाला उद्या खावायच भेटल. तर तुम्ही नक्कीच विचारणार की हा वायके वडापाव काय आहे भाऊ, तर तो तुम्ही खाल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं नक्की व्हिजिट करा. आणि या ठिकाणी जे ओनर आहेत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही स्वच्छता आणि सर्व्हिस यावरती लक्ष द्या. कंपनी तुम्हाला 100% गॅरंटी देते की या ठिकाणी तुम्हाला टेस्ट भेटणार आहे. आणि पुण्याचा ग्राहक असा आहे की ज्या ठिकाणी टेस्ट आहे तेथे कस्टमर कितीही लांबून येणारच आहे. त्यामुळं तुम्ही याची काळजी करू नका. या ठिकाणी भरपूर प्रकारचं तुम्हाला क्राऊड भेटणार आहे. तुम्ही फक्त सर्व्हिस आणि क्वालिटी सर्व्हिस आणि टेस्ट स्वच्छता यावरती लक्ष द्या. तुम्हाला 100% हमखास यश भेटेल. एवढंच बोलतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जसं सरांनी सांगितलं तसं वायकेचे जे पदार्थ आहेत, पोहे, उपमा, शिरा, मिसळपाव, वडापाव, उलटा वडापाव, हे सर्वच पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही खुश होणार आणि खुश होऊन घरी आपल्या घेऊन जाणार आणि सोबत आपल्या मित्रपरिवाराला चहा प्यायला देखील आपण इथेच घेऊन येणार आणि वडापाव खायला देखील इथंच. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करून आजच्या या सुंदर अशा सोहळ्याचं, उद्घाटन सोहळ्याचं आभार करण्यासाठी चैतन्य काळे सरांना विनंती केलं की आपण आभार प्रदर्शन व्यक्त करू. हे आभार व्यक्त करून आपण सर्वप्रथम या ठिकाणी वायके वडेवाले यांचे संस्थापक अमरजी काळे आणि संजय येवले सर यांना मी या ठिकाणी आल्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या फॅमिलीचे एक आम्ही मेंबर झालो असं म्हणण्याला काही हरकत नाही. आणि त्यांनी असंच आमच्यावरती एक लक्ष राहावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि प्रगल्भाजी कोळेकर या एक सुंदरा मनामध्ये भरली या अभिनेत्री या ठिकाणी मुंबईवरून वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या
पाहुणचारामध्ये खातेदारामध्ये काही आमच्याकडून कमी राहिले असेल तर त्याचा मी क्षमस्व मागतो. आणि आमदार साहेब माननीय आमदार साहेब हेमंतजी नारायणराव रासने हे ह्या सरांनी उद्घाटनासाठी आम्हाला वेळ दिला. वेळात वेळ काढून ते कसेही टू व्हीलरवरती आले पण ते आले, त्यांनी आमच्या वेळेला मान दिला आणि त्या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व माझे वडील असतील, माझे भाऊ असतील, स्वप्निलाचे कुटुंबीय असतील, अविनाश कांबळे याचे कुटुंबीय सगळे आणि इतर काही सगळे बंधू भगिनी यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी वडापावाचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. स्वप्नील झोले सर देखील या ठिकाणी त्यांना बोलायचं आहे, मी विनंती केली आपण बोलावं. प्रकल्पा मॅडमने खूप छान कविता आता सादर केली आहे. मला ही कविता खूप छान वाटली आणि तुम्ही त्याच्यासारखा छान आपला वडापाव जो मी पहिले टेस्ट केला होता आपला येवलेवाडी इथे, मला तो खूप छान वाटला. त्याच्यानंतर मी त्याचे वेगवेगळे पदार्थ पाहिले, त्याच्यानंतर आम्ही फ्रँचायझी घेतलेली आहे. तर आमचा हा नवीन प्रोडक्ट आहे, त्याच्याच साथीला अजून नवीन प्रोडक्ट हवे यासाठी आम्ही नवीन प्रोडक्ट ॲड केलेले आहे. तर यांची चव इतकी छान आहे की मी यांची डायरेक्ट फ्रँचायझीच घेऊन टाकलेली आहे. तर सर्वांनी अवश्य भेट द्या आणि ज्यांना खरंच आपले छान खाण्याची सवय आहे, छान वडापाव आवडतो, त्यांनी खरंच अवश्य इथं भेट दिलीच पाहिजे. धन्यवाद. ज्यांनी वायनकेचा सेट पूर्ण केला असे दीपकजी गायकर, प्रशांतजी हनुते, साईनाथजी कांबळे तिघांना विनंती आपण मंचावरती यावं. आपला सन्मान या ठिकाणी तिघांनी सामूहिकरित्या स्वीकारावा. वायनके प्रतिनिधी, वायनके प्रतिनिधी, वायनके ग्रुपचा सन्मान होतोय. सर्वांना विनंती आहे ज्यांच्यामुळे हा सेटअप उभा राहिलेला आहे, सुंदर असा सेटअप, त्या टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करूया. बहुत ही कमाल का है वडापाव. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, भारत माता की. वडेवाले खात्याका नेत्याच्या 29व्या आउटलेटचं भव्य आणि दिव्य उद्घाटन आज विश्रामबाग पुण्यामध्ये मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपल्या सोबत सुंदर मनात भरली या मालिकेतील दीपावलीचा सुंदर असा रोल साकारणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्रगल्भाजी कोळेकर या ठिकाणी जे आता वडापावचा आस्वाद घेतात. वायकेच्या प्रगल्भाजी खूप खूप स्वागत आहे. कसं वाटतंय वायकेचा हा संपूर्ण 29व्या शाखेपर्यंतचा प्रवास पाहताना आणि वडापावचा आस्वाद? मी ना खरं तर अशा खूप किस्से ऐकायचे की वडापावचा मोठा स्टॉल केला आणि खूप छान चालू आहे. आज मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि वडापाव टेस्ट पण करायला मिळाला. तसं म्हणायला गेलं तर मुंबईत पुण्यामध्ये जी वडापावची चव आहे ना ती मुंबईमध्ये मिळत नाही आणि ती मी मिस करते. सो त्यामुळे मी इकडे अट्रॅक्ट झाली असते. आय थिंक लेट्स सी कसा पूर्ण खाणार मला माहिती आहे. काय सांगाल प्रगल्भाजी महाराष्ट्राच्या जनतेला वायकेच्या वडापावबद्दल आता तुम्ही टेस्ट केलेला आहे?
जी चहा आणि वडापावची कन्सेप्ट आहे ना ती इथे येऊन तुमची नक्कीच पूर्ण होईल. सो डू विजिट वायके वडेवाले. वायके वडेवाले खाता का वायके वडेवाले खाता का. खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल वायके वडेवाले परिवारासोबत. व्हेरी गुड इव्हनिंग. आज आम्ही इथे मुंबईवरून आलेलो आहोत स्पेशली वायके वडेवाले आणि क्रिस्पी डोम्स यासाठी. ओव्हरऑल इव्हेंट इज ॲब्सल्युटली अमेझिंग. हा छोटा इव्हेंट नाही वाटत आहे, इट्स क्वाईट अ ग्रँड इव्हेंट आणि आय एम कॉन्फिडंट की लोक इथे कॉन्स्टंटली येतील, कन्सिस्टंटली येतील. अँड आय एम क्वाईट शुअर की आज जेवढी लोकं आपण बघतोय ती रोज आपण तेवढीच लोकं बघणार आहोत या शॉप्सवर. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली टॉकिंग अबाउट द इव्हेंट, पीपल कमिंग हिअर, लोकं जी इथं आलेली आहेत, वेगवेगळी लोकं भेटलेली आहेत. अँड एव्हरीबडी हिअर, द ओनर्स ऑफ दिस पर्टिक्युलर शॉप, दे आर क्वाईट अमेझिंग आणि क्वाईट फ्रेंडली. सो या, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. इट्स क्वाईट अन ऑनर. थँक्यू. क्रिस्पी डोम्सच्या शाखेच्या उद्घाटनासाठी सोबत आलेले आहेत. तर कोळेकर मॅडमने आत्ताच आपला द क्रिस्पी डोम्स हा जो प्रोडक्ट आहे स्पायसी व्हर्जन तो टेस्ट केलेला आहे. मॅडम एकदा हातामध्ये तो प्रोडक्ट पकडून तुम्ही नक्की सांगा की कशी वाटली त्याची चव. आणि आपले जे उद्योजक आहेत स्वप्नीलजी झोले, नंतर चैतन्यजी काळे आणि अविनाशजी कांबळे यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कशी वाटली चव ह्याच्याविषयी? मी मानवी मॅडम ज्या आहेत तर त्यांनी हा प्रोडक्ट तयार केला ज्यांच्याबरोबर मी रेसिपी शो केलं होतं. सो मला खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांचा आणि मी खरं तर एक्सायटेड आहे त्यांच्या रेसिपीसाठी. मी एक बाईट घेते आणि मी सांगते कसं. यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत? त्याच्यात आपले भाज्या आहेत, कॅप्सिकम आहे, कॅबेज आहे आणि वेगवेगळ्या भाज्या, कॅरट आहेत. अशा म्हणजे हेल्दी आहे, हेल्दी आहे आणि क्रिस्पी पण आहे. सो तुम्हाला हे टेस्टी चटपटा जे हवं असतं आपल्याला की इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मला वाटतं हे कम्प्लीट करेल. आणि मला वाटतं बटाटा नाही आहे, बरोबर? हां, बटाटा नाही आहे म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांनी नक्कीच क्रिस्पी डोम्स टेस्ट करावं. राईस फ्लोअरपासून बनलेले हे रिफाईंड ऑइलमध्ये बनवलेले पावाचा प्रकार आहे हा. आणि आपला एअर फ्रायरमध्ये हा गरम करू शकतो आपण. एअर फ्रायर असणं म्हणजे खूप कमी तेलाचा वापर होणार, त्यामुळे कोणी डाएट कॉन्शियस असेल त्यांनी खावा. आणि आय थिंक लहान मुलांसाठी पण हे चांगलं आहे. लहान मुलांना खूप तेलकट खाणे वगैरे जे म्हटलं जातं तर मला वाटतं लहान मुलांनी टेस्ट करावं. आय थिंक ज्यांना चटणी आवडते त्यांनी चटणी खावी, ज्यांना आणि केचप बरोबर पण मला वाटतं छान. सो क्रिस्पी डोम्स सक्सेसफुल आहे प्रॉडक्ट. होप सो तुम्हाला खूप खूप प्रतिसाद मिळू दे क्रिस्पी डोम्ससाठी आणि भरभराट होऊ दे हे ग्राहक. 12 ऑगस्ट 2026ला याच्यापेक्षा स्पायसी व्हर्जन येणार आहे. त्याला आपण मेगा स्पायसी डोम्स म्हणून बोलत आहोत. तर त्या दिवशी आपलं टोटल सोलर एक्लिप्स आहे आणि त्या दिवशी आपण त्याला एक निगेटिव्ह प्रतिमा देतो आहे. तर सेम आपले जे प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला तसेच दिसतील आणि आपले रील्ससुद्धा सुरू होणार आहेत आतापासूनच. सो शुभेच्छा क्रिस्पी डोम्ससाठी स्वप्नील झोले सरांचा. धन्यवाद धन्यवाद प्रगल्भा कोळेकर जोशी मॅडमचं की आज ते या ठिकाणी आल्या आणि आपल्या सर्वांना त्यांच्या शुभहस्ते क्रिस्पी डोम्सचं उद्घाटन इथे झालेलं आहे. तर नक्कीच त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झाल्यामुळे अतिशय यशस्वी प्रवास स्वप्नीलजी, चैतन्यजी आणि अविनाश कांबळे सर या सर्वांचा राहील, यात काही शंकाच नाही.
सो आज आपल्यासोबत एक छोटी इथे आलेली आहे, माही संजय ठाकूर, रास्ता पेठेमधून आलेली आहे, विशेष करून आपल्या वड्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि क्रिस्पी डूम्सचा आस्वाद घेण्यासाठी. तर तिला विचारूया की या छोटीला कसा वाटला आजचा आपल्या वड्यांचा आणि क्रिस्पी डूम्सचा स्वाद. वड़ा बहुत अच्छा था, मुझे अच्छा लगा. जब भी मैं यहाँ से जाऊंगी आपका वड़ा पाव ज़रूर खाऊंगी. थैंक यू. आपके दोस्तों को भी बताओगी यहाँ पे आने के लिए? हाँ, ज़रूर बताऊंगी. आणि तिचे मामा पण आज या ठिकाणी आलेले आहेत, यश ओझा. तर यश ओझाजींना पण कसे वाटला वडापाव आणि आपले क्रिस्पी डूम्स हे पण विचारूया. मला वडापाव फार आवडला, छान टेस्टिंग, ॲम्बियन्स पण छान आहे. मी आधी तुमच्या ब्रांचला यायचो, व्हिजिट करायचो मुंबागापर्यंत तिथून तुमचा मी कस्टमर आहे म्हणजे डेली. वडापाव छान आहे, वडापाव मस्त मस्त. मराठी पालक जे आहेत ते आपल्या मुलाला नोकरी करायला सांगतात बहुतांशरित्या, परंतु आज आपल्यासोबत जे पालक आहेत स्वप्नीलजी झोले यांचे आई वडील, आज स्वप्नीलजी नंतर चैतन्यजी आणि अविनाशजी यांनी हा जो उद्योग सुरू केलेला आहे वायके वडे यांची आज जी शाखा आहे की द क्रिस्पी डूम्स ह्याच्यासोबत जी सुरू करत आहे, तर आज एक पालक म्हणून त्यांचा कसा आशीर्वाद आहे या सगळ्या प्रोजेक्टसाठी, तर त्यांच्याकडूनच त्यांचं मनोगत जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण बाबांकडून सुरुवात करू. स्वप्नीलने माझी जी इच्छा होती की त्याने नोकरीच करावी आणि माझा आणि त्याचा ह्या संबंधामध्ये संघर्षसुद्धा झालेला, पण त्याने मला हरवलं आणि तो पुढेच गेला. त्याचा हा जो बिझनेस आहे त्याची भरभराट हो अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आईंना आपण विचारूया. आमच्या घरामध्ये सगळेच नोकरी करणारे होते, त्यामुळे त्याने सुद्धा नोकरी करावी अशी माझी इच्छा होती. पण तो म्हणाला मी नोकरी करणार नाही, मी काहीतरी बिझनेस वगैरे करणार, आणि त्याप्रमाणे त्याने बिझनेस वगैरे हा उभा केला. तर आमचे आशीर्वाद आहेत त्याच्या पाठीशी आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हीसुद्धा मान देतो त्याच्या इच्छेला. त्याची अशीच भरभराट हो ही सदिच्छा. धन्यवाद. एक यशस्वी उद्योजक बनण्याकडे स्वप्नीलजींची सुरुवात झालेली. स्वप्नीलजींचे बंधू आज इथे उपस्थित आहेत, तर आपण देखील आपलं मनोगत नक्की येऊन इथे सगळ्यांच्या पुढे व्यक्त करावं. आज स्वप्नील, अविनाश आणि चैतन्य यांनी जो मिळून वायके वडेवाले आणि द क्रिस्पी डूम्स वर्षभरात जगभरात हे बिझनेस चालू केलं आहे, त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांची लवकरात लवकर वर्षभरात भरभराट हो या माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. जी अतिशय उत्कृष्ट मिमिक्री वगैरे त्यांनी केली, मग ती लिओ फुलेंची असू दे, मकरंद नानासपुरेजींची असू दे, अमिताभ बच्चनजी असेल, तर अतिशय उत्कृष्ट हरहुन्नरी कलाकार मनमोहनदास खोडेजी यांचा सत्कार जो आहे ते स्वप्नीलजींचे वडील यांच्या मार्फत आपण करतोय. तर शाल, मानाची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतोय. अहिल्यानगरहून विशेष म्हणजे ते या कार्यक्रमासाठी आले आणि आपल्या उत्कृष्ट कार्यक्रमाला छान प्रकारे त्यांनी रंग आणला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आपण दिलेल्या प्रेमाबद्दल. आणि माझ्याकडून स्वप्नीलजी असतील, अविनाशजी असतील, चैतन्यजी असेल, तुमच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा आहे. नक्कीच आपण एक चांगल्या ब्रँडसोबत जोडलेले आहात आणि डूम्स तुमच्यामुळं आम्हाला खायला मिळाले, त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होई परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक फोटो घेऊ. चालू आहे व्हिडिओ. सुधीर सावंत, मास्टर शेफ वायके वडेवाले. नाव काय त्यांचं? सुधीर सावंत. सुधीर सावंत. मास्टर शेफ वायके वडेवाले श्री सुधीर साबळे यांचा सत्कार आपण आज द क्रिस्पी डूम्सच्या परिवारामार्फत करतोय. आपण जे उत्कृष्ट वडे इथे रोज खाणार, वड्यासोबत आपण खाणार उलटा वडापाव, ब्रेड पॅटीस, सिंगल वडा, सिंगल पाव, बटर पाव जोडी, मिसळ, पुलाव, या सगळ्याचे डिझायनर जे आहेत, या सगळ्याचे जे एका पद्धतीने खवय्यांसाठी जे रेसिपी बनवणारे आहेत ते सुधीर सावंतजी यांचा सत्कार आपण केला. अमोल दरेकरजी,
शकता. द क्रिस्पी डोम्स नक्की तुम्ही आस्वाद घेत राहा. एक डेडिकेटेड आउटलेट द क्रिस्पी डोम्सचं इथं झालेलं आहे. तर आपल्या स्टाफचा इथे आपण सत्कार करतोय जेणेकरून त्यांना ग्रुप मिळावा. यांचा एक सत्कार करा. शाल श्रीफळ देऊन आपले जे डेडिकेटेड स्टाफ आहे जे याच्या पुढे ग्राहकांची सेवा करणार आहेत द क्रिस्पी डोम्स आणि वायके वडेवालेच यांच्या स्टाफचा आपण हा सत्कार सोहळा करतोय की त्यांना एक ग्रुप मिळावा आणि ग्राहकांची उत्तम सेवा त्यांच्या हातून घडावी यासाठी. आपलं नाव अमोल दरेकरजी यांचा पण आज आपण सत्कार करतोय. अमोलजी अतिशय उत्कृष्ट पेहराव करून आज आलेले आहेत त्याच्यासाठी. अरे वा. तर अमोलजींनी आज आपली रांगोळी काढलेली आहे इथे. तर नक्की अमोलजी शुभेच्छा व्यक्त करा स्वप्नीलजी, चैतन्यजी आणि अविनाशजींना. Today is a so special day. I like with those functions and so many persons join here. I like this function. ह्या ग्रुपमध्ये सहभागी होताना खूप आनंद होतोय आणि चैतन्य सर म्हणा, अविनाश सर म्हणा, स्वप्नील सर यांनी जे काही आणि तसेच जे मेन स्थळी आहेत त्यांचाही मला मनापासून खूप आभार मानायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद दरेकरजी. विजयजींचा पण सत्कार आपण करतोय. हॉटेल प्रणवचे संस्थापक. शुभेच्छा देण्यासाठी विजयजी आज आपल्याला इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपले आजच्या संपूर्ण सोहळ्याचे कॅमेरामॅन लीडर्स कनेक्ट फेस्ट सिनेमॅटोग्राफी टीमतर्फे आलेले रेहानजी यांचा पण आपण सत्कार करतोय. लीडर्स कनेक्ट फेस्ट तुम्हाला वर्ल्ड क्लास सिनेमॅटोग्राफी आणि वर्ल्ड क्लास एडिटिंगची सर्व्हिस सर्व उद्योजकांना प्रोव्हाइड करते. तर त्याच्यामधले आपले अतिशय खंदा नेतृत्व करणारे रेहानजी यांचा आज आपण सत्कार करतोय. कोण राहिलं आता? यांचं झालं का? ऐका ना आणि आज आपली जी साऊंड टीम आहे त्या सगळ्यांचा आपण आज इथे सन्मान करतोय जे त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. हा आपला सोहळा साऊंड टीमचे जे परिश्रम आहेत त्यासाठी सर्व साऊंड टीमचा फूल व शाल देऊन सत्कार आपण करतोय. साऊंड टीममधल्या सगळ्यांची आपल्याला नावं जाणून घ्यायची. आपलं नाव? आकाश जाधव. अनिकेत लोखंडे. अनिकेत, आकाश, राम आणि देवांची नाव आहेत आणि देवांचे आशीर्वाद आपल्याला या साऊंडच्या माध्यमातून लाभलेले आहेत. आणि उत्कृष्ट आज सोहळा जो पार पडला आहे त्याबद्दल अविनाशजी, चैतन्याचे आभार की अतिशय मस्त सोहळा पार पडला. आणि सर्व या परिश्रम घेणाऱ्या आपल्या स्टाफचे देखील आभार. धन्यवाद. इतका छान कार्यक्रम मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला आहे. आज आपल्या जे वायके वडेवाले व द क्रिस्पी डूम्स यांचा जो उद्घाटन सोहळा आहे त्या शुक्रवार पेठेतल्या बाफना पेट्रोल पंपाच्या जवळच्या या आउटलेटपाशी मी आलेलो आहे. द लीडर्स कनेक्ट फेस्टच्या माध्यमातून मी शंतनू आज माझे जे 3 मित्र आहेत तिथे स्वप्नील सर, त्यानंतर चैतन्य सर आणि अविनाश सर यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. खरं तर मराठी मुलं आपली उद्योगामध्ये पडून एका जिद्दीने उद्योग उभा करतायत ह्या स्पिरिटला मी इथं सलाम करायला आलेलो आहे. आणि या तिघांच्याही या मेहनतीला माझा विशेष सलाम. त्यांना भरपूर शुभेच्छा. आज त्यांनी खरं तर आपल्या लीडर्स कनेक्ट फेस्टच्या जे सिनेमॅटोग्राफीच्या सर्व्हिसेस आहेत, एडिटिंगच्या सर्व्हिसेस आहेत त्या देखील आपल्याकडून घेऊन एश्युअर केलेला आहे की अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ देखील ते या पूर्ण सोहळ्याचा बनवत आहे. त्यामुळं लवकरच हा यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि बाकी सोशल मीडियावर ज्यावेळी व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्ही त्याचा नक्की आस्वाद घ्या. आणि आवर्जून प्रत्येक दिवशी जवळच्या प्रत्येक भागातल्या लोकांनी येऊन द क्रिस्पी डूम्स व वायके वडेवाले
यांच्या इथे येऊन या प्रत्येक त्यांच्या डिशेसचा आस्वाद घ्या. मिसळ असेल, पुलाव असेल, पावभाजी असेल, सॅम्पल भेळ असेल, बटाटा वडा सांबार असेल, बटाटा वडा सॅम्पल असेल, असे काही प्रकार तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठलीही पदार्थाची गरज असेल, उत्कृष्टपणे इथं सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. आज क्रिस्पी डूम्स स्वप्नील सरांनी विशेष करून एक माझ्यापुढे घेऊन आलेलं आहे, तर त्याचा पण मी आत्ता ही बाईट संपल्यानंतर आस्वाद घेणारच आहे. पण सगळ्यांनी आवर्जून या आणि या वड्यापावाच्या सहित बाकी त्यांचे जे नवीन नवीन पदार्थ ते घेऊन आलेले आहेत द डूम्सच्या माध्यमातून, त्याचा देखील आस्वाद घ्या आणि या मराठी उद्योजकांना उत्कृष्ट साथ द्या. धन्यवाद. स्वप्नील सरांची विशेषता म्हणजे ते एक नवीन प्रयोग करतायत की वड्याला सोबत ते वड्यासोबत द क्रिस्पी डूम्स ह्याला आणखी स्पायसी बनवत आहेत. तर 12 ऑगस्ट 2026ला ते आणखी उत्कृष्ट स्पायसी व्हर्जन घेऊन येत आहेत, जे खाणं इटसेल्फ चॅलेंजिंग असणार आहे. बरोबर आहे ना स्वप्नील सर? तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्पायसी व्हर्जन आवडत असेल, तुम्हाला जर खवय्येगिरी तुमची संतुष्ट करायची असेल, तर द क्रिस्पी डूम्स हा जो वन स्टॉप तुमचा सोल्युशन आहे, तिथे नक्की व्हिजिट करा आणि मेक शुअर करा की तुम्ही या उत्कृष्ट वड्यापावासहित द क्रिस्पी डूम्सचा पण उत्कृष्टरित्या आनंद घ्याल. धन्यवाद.